दरवर्षी लाखो लोक आहेत ना, शेकडो किलोमीटर चालत एका भेटीसाठी निघतात. ना कोणतं आमंत्रण, ना कोणती सक्ती, ना कोणतं बक्षीस, तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसतो. आज आपण फक्त ना वारी पाहणार नाही आहोत, आज ते अनुभवणार आहोत. मी आहे ना गेली कित्येक वर्ष विचार करत होतो की एकदा तरी ना वारीत चालून बघायचं, कधीतरी तो अनुभव घ्यायचा. तर आजची दिंडी आहे ना, एकत्र अनुभवूया. वारीची खरी सुरुवात आहे ना ती इथून होते, पहाटेच्या या तयारीतून. कोणी तंबू आवरतंय, कोणी भाकरी बांधतंय, तर कोणी आपल्या पायातल्या वाहना नीट बांधतंय. बघा ना, आणि ह्या गाड्या बघा, ह्या गाड्यांमध्ये सगळे बघा, ह्या बालद्या लावल्या आहेत, हे कपडे लावलेत. ह्या सगळ्या गाड्या चालल्या आहेत, ह्या सगळ्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या हे सगळे ट्रक आहेत. आणि एका शिस्तीमध्ये बघा ना, एका लाईन मध्ये जातात. बघितलं ना तर आधी रात्री इथे सगळे असे रस्त्यावर झोपलेले होते, आणि आता ही सकाळची आंघोळ चालू आहे. हे असे पाण्याचे टँकर आहेत जागोजागी, त्या दिंडी बरोबरच निघतात. त्या टँकरच्या खालीच इकडे आंघोळ चालते. एक वेगळंच जीवन आहे. 18 दिवस ही वारी चालते. 800 वर्षाची आज परंपरा आहे. म्हणजे विचार करा, 800 वर्ष म्हणजे झाली काय. तुकाराम महाराजांच्या पासून, ज्ञानेश्वर माऊली पासून ही परंपरा चालू आहे अखंड. मी बघितलं ना, इथे कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, सगळे एका रांगेत एका भगव्या रंगात मिसळलेत. आता हे बघा, सकाळी रात्री लोक झोपलेली सुद्धा नाहीयेत. म्हणजे मला वाटतं 12-12:30 पर्यंत त्यांची भजन कीर्तन चालू असतात. आणि आता सकाळी 6ला परत बघा ना, टाळ, चिपळ्या, मृदुंग घेऊन चालू, डोक्यावरती वृंदावन. कोणाच्या डोक्यावर पाण्याचा हंडा असं घेऊन परत लोक चालू पडलेत. आता मला इथे एक आजोबा दिसले. मी त्यांना विचारलं की तुम्ही आज किती वर्ष वारी करताय, तर ते हसले आणि मला बोलले की आज किती वर्ष झाली ते मलाच मोजता येत नाहीये, इतकी वर्ष झाली आहे. तो देवच मोजत असेल. आता खरी वारीची इथून सुरुवात झाली. हजारो पाय, एक ताळ, टाळांचा आवाज, अभंगाचे सूर आणि मध्येच कोणाचं तरी ज्ञानोबा माऊली म्हणणं. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा.
चालताना ना मला एक गोष्ट जाणवली हं. इथे कोणालाच घाई नाहीये, सगळे एका वेगात चालतायत, सगळे एका लईमध्ये चाललंय. आणि इतकी गर्दी आहे ना, मला वाटतं 12-13 लाख लोक आहेत या वारीमध्ये. एवढी गर्दी आहे, तेवढ्याच गाड्या, तेवढेच ट्रक. आणि इथे एक मला आजोबा दिसले, ते सायकल घेऊन येत होते वारीमध्ये. म्हणजे आज किती वर्ष ते मला म्हणाले ना की माझ्या सायकलचं व्हिडिओ काढा, फोटो काढा, कारण की मी आज किती वर्ष सायकलवरून वारी करतो. बरंच 20 वर्ष झालं. काय सांगता तशी काय तक नाही, काय नाही, काय निवांत माऊलीची कर. म्हणून पंढरीची वारी राहावी आपल्या घरी, असा परंपरा रूढ चालू आली. आता इथे सकाळ सकाळीच आहे ना, इथे एक खिचडी वाटप चालू होतं. तर इथे कुठली तरी मला वाटतं संस्था होती, त्यांनी एक खिचडीचं इथे वाटप चालू केलेलं. खिचडी हा त्यांचा नाश्ता, म्हणजे सकाळचा खिचडी आणि चहा. आणि जो तो मी बघितला ना, आपापल्या परीने मदत करत होता. बिस्किट, चहा, जे आपल्या परीने ना, जे आपल्याला म्हटलं फायनान्शियली सुटेबल आहे ना, तसं लोक वाटत होते. आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी देत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत ना गावकरी उभे होते. गावकरी काय, ते सुद्धा वारकरीच. कोणी पाणी देत होतं, कोणी सरबत. कोणी चहा, कोणी खिचडी. आता हे बघा ना, हे एक आजोबा बघा, आपल्या दुपारची सोय करतात. ही खिचडी परत त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून स्वतः घेऊन चाललेत, म्हणजे पुढच्या स्टॉपसाठी. खाऊन घ्या, खाली बसून नका भुकावं आणि ते पुण्याचे पोलीस बघा ना, आपलं कर्तव्य बजावत असताना सुद्धा आहे ना वारीत एकरूप झाले होते. याची देही, याची डोळा आहे ना, हे वारीचं, विठ्ठलाचं, पांडुरंगाचं सुख अनुभवायला हवं खरंच. वारीत मान हरपून तल्लीन झालेले वारकरी, खरंच हे स्वर्ग सुख आहे ना, स्वर्गात सुद्धा नाही. तुमची देवावर श्रद्धा असेल ना, तर तुम्हाला अनुभव नक्की येतो. मी माझा छोटासा अनुभव आहे ना तुम्हाला इथे सांगतो. मी वारीला चाललेलो, प्रत्येक वर्ष मी मनामध्ये विचार केला
की वारीला जायचं आहे. पण आता पुण्याला जायचं कसं, आधी पहिला हा विचार. तर मी 1 हप्त्या अगोदर त्यांना डेक्कनची तिकीट बुक केलेली आणि आदल्या दिवशी मला कळालं की डेक्कन कॅन्सल झाली आहे करून. ती गाडीच कॅन्सल करून टाकली त्यांनी, कारण की तुम्हाला माहिती असेल मागच्या वीकमध्ये खूप मोठा पाऊस पडलेला. आता बोललो करायचं काय, तर मला कोणीतरी सांगितलं मित्राने की वाशी प्लाझाला जा, तिथून हव्या तेवढ्या गाड्या मिळतील. आता बघा कसं आहे, तुम्ही नीट ऐका. वाशी प्लाझाला गेलो, जात होतो तेवढ्यात मला कोणीतरी भेटलं. तो मला म्हणाला अरे कळंबोली नाक्यावर जा, कळंबोली नाक्यावरून भरपूर गाड्या मिळतील. तर मी कळंबोली नाक्याला पोहोचलो. 7:30 मी कळंबोली नाक्याला पोहोचलो. 7:15 पासून पाऊण तास तिथे कळंबोली नाक्याला जे पुण्याला वगैरे जात असेल, सातारा, पुणा, कात्रज या एरियामध्ये त्यांना कळत असेल. म्हणजे शनिवारी रविवारी असं अपडाऊन करणारे भरपूर असतात तिथून. तर तिथे प्रायव्हेट गाड्या, कार किंवा बस किंवा ट्रक पण असं आपल्याला मिळतात. आता हे सगळे धावण्याचे प्रकार कोण, एक गाडी तिथे उभी राहायची, एक गाडी दुसरी 100 फुटावर उभी राहायची, असं त्या कळंबोलीच्या ब्रिजच्या तिथे जिथून एक्सप्रेस हायवे चालू होतो ना, तिथे 1 तास पाऊण तास उभं राहिल्यावर ना मी विचार केला बाबा आपण इथून आता सरळ टाटा बाय बाय करू, आपल्याला काही जमणार नाही. आता मी परत माझ्या घरी जातो, सरळ पनवेलला जातो स्टेशनला, तिथून ट्रेन पकडतो. तिथून मी तेवढ्यामध्ये 1 तास झाला, पाऊण तास झाला आणि एक बस येऊन उभी राहिली, बरोबर थोडीशी माझ्या पुढे येऊन उभी राहिली. मी म्हटलं जाऊन एकदा विचारूया तर खरं. आता मला काय माहिती एवढी मोठी बस स्वारगेटला जाणार आहे करून, म्हणून मी ड्रायव्हरला विचारलं अरे भाऊ कुठे जाणार आहे बस, तर मला स्वारगेट. म्हटलं किती पैसे, ते एवढे 350. मी लगेच बसमध्ये जाऊन बसलो. बस सुद्धा तेवढी पॅक नव्हती, सीट वगैरे भरपूर, आणि पहिल्या सीटवर मला जागा मिळाली. त्या पहिल्या सीटवर मला जागा मिळाली. बाजूला एक गृहस्थ बसलेले. मी त्यांना विचारलं अहो मला पुण्याला कुठली डॉर्मेटरी वगैरे मिळेल का राहायला रात्रीच्या वेळेला, फक्त रात्री झोपायचं. तो बोलतो चिक्कार आहेत स्वारगेटच्या बाजूला. मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाताय, मला म्हणाले मी वारीला चाललोय, 1 दिवस फक्त करणार आहे आणि येणार आहे. तर मग म्हटलं मी तुमच्यावरच येतो ना, मला फक्त रात्री झोपायची सोय करा. तर ते म्हणाले नाही अशी सोय नाही होणार, ते माझे मित्र येणार आहेत, मग आम्ही काही झोपणार नाही, आम्ही इथेच फिरणार, कारण रात्री 2ला पालखीचं प्रस्थान आहे. मी म्हटलं चालेल मी तुमच्या बरोबरच राहतो, म्हणजे येतो. पण त्यांनी काही पुढे रिस्पॉन्स नाही दिला. शेवटी मी स्वारगेटला उतरलो रात्री 11:30. मग त्यांना फक्त म्हटलं की तुम्ही जिथे जाता नाही तिथे मला फक्त कुठेतरी हे करा. तर ते मला त्यांच्या बरोबर घेऊन गेले त्यांच्या एका ओळखीच्या घरी, म्हणजे बॅचलर्स होते ते. तर तिथे त्यांच्या त्या रूमवरती मी रात्री झोपलो आणि सकाळी 6ला आंघोळ, ते पण गरम गरम पाण्याने आंघोळ करून परत वारीमध्ये दाखल झालो. असा माझा अनुभव आहे. म्हणजे मी घरी रिटर्न येणार होतो सगळं कॅन्सल करून. म्हणजे बघा पहिली डेक्कन, त्याच्यानंतर वाशी प्लाझा, मग कळंबोली आणि त्याच्यानंतर हे. तर असा हा विठ्ठलाचा अनुभव आहे. आणि ही तुम्हाला ना इच्छा असेल ना, तिथे मार्ग म्हणतात ना, मला खरंच वारीची प्रचिती त्या दिवशी आली. वारीमध्ये आहे ना तुमचा अहंकार गळून पडतो. वारीची 800 वर्षापासूनची अखंड चालत आलेली परंपरा आहे. आणि मला कोणीतरी विचारलं ना की वारी म्हणजे काय रे भाऊ, तर मी म्हणलं वारी म्हणजे आहे ना 800 वर्षापासून चालत आलेली अखंड परंपरा, माऊलीचं अखंड नामस्मरण, अखंड नामस्मरणात दंग झालेली भक्ती. वारी म्हणजे जात, धर्म, पंथ, भेदाभेद आणि मीपणा, अहंकार विसरून एकत्र चालण्याची परंपरा. वारी म्हणजे आत्म्याचा आनंद. वारी म्हणजे जन्मजन्म वारी. वारी म्हणजे आई, वारी म्हणजे बाप, वारी म्हणजे पांडुरंगाची आस. वारी म्हणजे मोक्ष, वारी म्हणजे प्रचिती, वारी म्हणजे अनुभव. वारी हा चालण्याचा प्रवास नाही, ती मनाने अनुभवाची भावना आहे, तो अनुभव आहे. आम्हाला असा आनंद वाटतो की जणू काय पांडुरंग आपल्या जवळ येत चाललाय, याचा आम्हाला आनंद वाटतो. वारीवारीची हां, भयानक मोठी सेवा असली, आम्ही आयुष्यात बघितलेली नाही सेवा. असा सोहळा बघून आम्हाला इतका आनंद वाटतो की ज्याला बोलतात तेच गगनात मावून असं नाही होतो. हा सारखी सेवा चालू हा, आहे ना. सेवा. एक वारकऱ्याची सेवा, वारकऱ्याची एक सेवा म्हणून आम्ही इकडे येतो असं, पण खूप बरं वाटतं. लय सेवा झाली, अतिशय सेवा. आणि असं वाटतं चाललं म्हणजे आपल्या जवळ पांडुरंग येत चाललं आपल्या जवळ असं वाटतं.
हो किती विचारलं तर थकवा येत नाही काय हा आळस येत नाही 4-3 वाजता उठतो खूप असं मस्त वाटतं वातावरण पण. मागणं फक्त हेच आहे की हातपाय सुखी ठुले ना का आम्ही तुझ्या वारीला काय म्हणलं तरी येत जाऊ, असं आमचं मागणं आहे देवाकडे. बघा ना काय उत्साह आहे बघा ना लोकांमध्ये. यायला ना इकडे जायला ना. आणि इतकं चालायचं. आता हा जो टप्पा आहे ना बघा, या आज्या बघा ना, यांची वय बघा. आणि मी तुम्हाला म्हणतो ना, हा अनुभव तिथे घेऊनच आपल्याला कळतो, तिथे जाऊनच कळतो. आता हे बघा ना, हे सगळे वारकरी आहे ना, त्यांचे पाय वगैरे सुचतात. त्याला हे सगळे म्हणजे मेडिकल कॅम्प चालू होते इथे आणि लोक मनाने या वारकऱ्यांची बघा ना पायाला तेल वगैरे लावून देत होते. हे असं कुठे बघायला मिळतं सांगा? अख्ख्या भारतवर्षामध्ये कुठे बघायला मिळतं? हे फक्त महाराष्ट्रात बघायला मिळतं, आपल्या मराठी महाराष्ट्रामध्ये. आपण जर रात्री राहिलो तर रात्री झोपणार कुठे? तो तर मी मगाशी माझा अनुभव सांगितला की ते सगळं ऑटोमॅटिकली होत असतं तुमचं, फक्त तुमची इच्छा पाहिजे. त्याच्यानंतर जेवणार कुठे? जर कुठे 2 नंबरला झाली तर तिथे कुठे जाणार? तरी येताना मला वारीचं समाधान वाटतं, त्यामुळं मी वारीच्या मार्गावर आहे. मी आलो विलासपूर पांढरी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. 5 वर्ष झाले. मला वारी करून काय मिळतं? काय नाही, मनाला शांती समाधान वाटतं, तेवढंच थोडं आनंद वाटतो वारी करायला. पण बघा ना, एवढी लोक आहेत, आज 12-13 लाख लोक जात आहेत या रस्त्याने चालत, आणि इतकं ऊन. हे सगळं शब्दामध्ये नाही वर्णन करू शकत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.